त्या सगळ्याला काळं फासलं गेलंय। माझी जगायची इच्छा तर नाहीशी झालेली आहे। तुम्ही जा इथून सगळे। साहेब मणी सर, मागे हो, मागे हो। आम्ही बघू काय करायचं ते। मणी सर काय होतंय? तू गप्पा बस, हा गप्पा बस। तुझ्यामुळे झालंय हे सगळं। आता नाटकं नको करूस इथे। नॉनसेन्स। म्हणेल त्याला आतमध्ये घे, आतमध्ये घे। सावकाश, हळू हळू सांभाळ, हळू। बस इथे, बस 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 सावकाश 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 सावकाश। बाहेर हो, अजिबात आतमध्ये यायचं नाहीये। मणीला आधीच तुझ्यामुळे त्रास झालाय, तुला समोर बघितल्यानंतर त्याला आणखीन त्रास होईल। चल निघ, चल। माझ्यामुळे मणी सरांना त्रास झाला? होय। माझ्यामुळे का त्रास होईल त्यांना? मी काय केलं साहेब? जे झालं त्यात माझी काहीच चूक नव्हती। तुला बरं वाटतंय? जे घडलंय ना ते सगळं तुम्ही मुद्दाम कर। संचिता, बाहेर घेऊन जायला। हो पण मणी सर ऐक। सुजितराव, डॉक्टरांना बोलू। हो डॅड। आणि काय रे, कशी काय चक्कर आली रे तुला? चक्कर आलेली बघून ना माझा हृदयाचा ठोकाच चुकला रे क्षणभर। साहेब, अरे सात दिवसात तुझा वाढदिवस आहे। मी तुला चॅलेंज देतो, ह्या 7 दिवसांमध्ये मी मणीला तुझ्यापासून दूर करेन। सरपोतदार साहेब, शेवटी तुम्ही तुमचा डाव साधलाच। तुम्ही तुमचं मला दिलेलं आम्हाला वेगळं करायचं 7 दिवसाचं वचन पूर्ण केलंच। सगळ्यांचा मणी सरांना खूप त्रास झाला, त्यांना चक्कर सुद्धा आली। संचिता मॅडमनी मला त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही। मणी सर ठीक असतील ना? त्यांना काही होणार तर नाही ना?